नमस्ते सर्वांना, मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। अगदी मनापासून बरं का। आज आपण 1 कप पोह्यापासून खूप छान असे एकदम भारी रेसिपी करणार आहोत। चला सांगते मी हे 1 कप पोहे घेतलेले आहेत। त्याला गॅसवरती आता छान असं भाजून घ्यायचं। हे भाजल्यानंतर आपल्याला कसं समजतं हे हातात घ्यायचं। हे बघा, एक पोहा घेऊन याला दाबायचं, एकदम चुरा बनतं। त्यानंतर आपले पोहे छान भाजलेले आहेत। आता त्याला साईडला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि याला थंड होण्यासाठी 5 मिनिट थांबायचं। 5 मिनिटानंतर हे पोहे छान थंड होतात। त्याआधी आपण पुढची प्रोसेस करून घेऊया। मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे। त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी याची पावडर बनवून घेणार आहे मी। एकदम बारीक अशी पावडर बनते, तुम्ही बघू शकता किती छान पावडर झालेली आहे। आता मी याला एका वाटीमध्ये काढून घेते। अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं, अर्धी वाटीच पावडर निघाली, तुम्ही बघू शकता। त्यानंतर आता हे पोहे पण थंड झालेले आहेत। हे बघा, मी असं हाताने दाखवते तुम्हाला, एकदम चुरा होत आहे। हे बघा किती छान भाजलेले आहेत। आता मी याला काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी याची पावडर बनवून घ्यायचं। एकदम लवकर होते, जास्त वेळ लागत नाही। 2-3 वेळेस मिक्सर बंद चालू करायचं म्हणजे छान याची पावडर बनते। तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते पुढं। हे बघा, छान अशी पावडर झालेली आहे आपली, तुम्ही बघू शकता, एकदम बारीक अशी झालेली आहे। आता याला साईडला ठेवते मी। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। ह्या 1 मगाने मी पोहे घेतले होते ना, याच मगाने आता 2 मग आपल्याला दूध घ्यायचं आहे। जेवढे तुम्ही पोहे घेता ना त्याच्या डबल आपल्याला दूध घ्यायचं आहे। मी 1 मग पोहे घेतले होते म्हणून 2 मग दूध घेतलेलं आहे। त्यानंतर याला साईडला ठेवायचं। जे आपण पावडर बनवली आहे ना पोह्याची, ती पावडर टाकून द्यायचं यामध्ये। खोबऱ्याची पण पावडर यामध्येच टाकून घ्यायचं आणि तिघाला आता एकत्र करून घ्यायचं आहे। दूध तुम्हाला थोडंसं जास्त दिसत आहे, पण 5 मिनिटानंतर पूर्ण दूध त्या पीठामध्ये ऑब्झर्व होतं। ते पीठ सर्व दुधाला ओढून घेतं। तुम्हाला पुढे दाखवते। मी याला साईडला ठेवते 5 मिनिटासाठी। त्यानंतर आपण पुढली प्रोसेस करून घेऊया। मी गूळ घेतलेला आहे, तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता, पण गुळामुळे खूप छान चव येते म्हणून मी गूळ घेतलेला आहे। ज्या मगाने मी पोहे घेतले ना त्याच मगामध्ये मी 1 मग गूळ घेणार आहे। गूळ तुम्ही खिसून पण घेऊ शकता, मी कट करून घेतलेला आहे म्हणून मला वेळ लागलेला आहे। तुम्ही गूळ खिसूनच घ्या। हे बघा, एवढं गूळ घेतलेलं आहे मी। त्यानंतर आता एका बाउलमध्ये त्या गुळाला टाकून द्यायचं। त्यानंतर यामध्ये 1 छोटा चम्मच एवढंच पाणी ॲड करायचं, जास्त पाणी टाकायचं नाही। ह्याला छान आता या गुळाला आपल्याला वितळून घ्यायचं आहे। खिसून घेतल्यानंतर एवढा वेळ लागला नसता, मला वेळ लागला मी कट करून घेतल्यामुळे। तुम्ही जेव्हा बनवसाल ना तेव्हा गुळाला खिसून घ्या, म्हणजे लवकर इजी ते पातळ होऊन जातं। हे बघा, असं एकदम छान आता पातळ झालेलं आहे। आता याला काय करायचं, आपण चाळणीमधून चाळून घ्यायचं। यामध्ये खडे घाण काय असेल तर निघून जातं, चहाच्या चाळणीने चाळून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला हे पीठ दाखवते मी। बघा, हे सर्व दूध यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे, एकदम सुकं सुकं झालेलं आहे। खोबरं आणि पोह्याचं पावडर सर्व दूधमध्ये गेलेलं आहे। याला खुल्लं करून घ्यायचं, एकदम मोकळं मोकळं। त्यानंतर गॅस चालू करून गॅसवरती कढई ठेवायची। त्यामध्ये 1 पळीभर तूप टाकून द्यायचं। तूप टाकल्यामुळं काय होतं, हे जे आपण बनवणार आहोत ना ते 15 दिवस छान टिकतं, त्यामुळे तूप टाकायचं। तूप टाकल्यानंतर तूप छान गरम झाले की जे पीठ बनवलं आहे ना आपण पोह्याचं आणि खोबऱ्याचं ते टाकून द्यायचं। छान याला 2 मिनिट 3 मिनिट गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फिरवून घ्यायचं। छान याचा गोळा बनतं, तुम्ही बघू शकता पुढं। खूप सोपी आहे आणि एकदम लवकर होते। जर समजा तुम्हाला गोड जर काही खायचं असेल, कुठं न्यायचं असेल बनवून, तर तुम्ही हे नेऊ शकता। अगदी घरातल्या साहित्यापासून बनतं। त्यानंतर जे गूळ घेतलं होतं ना आपण, ते गूळ टाकून द्यायचं यामध्ये। हे बघा, असं छान आता याला पण 1-2-3 मिनिट असंच फिरवून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला जर याच्यामध्ये कलर ॲड करायचा असेल तर करू शकता, नाही करायचं असतं चालतं, पण मी टाकणार आहे छान दिसतं म्हणून। तुम्हाला जर घरीच खायचं असेल तर कलर वगैरे नका टाकू। त्यानंतर छान फिरवून घ्यायचं। थोडेसे मी काजू कट करून टाकलेले आहेत, बारीक चिरून टाकून द्यायचं काजूला। त्यानंतर हे आपल्याला तयार कसं समजायचं, हातात गोळा घ्यायचं, हाताला अजिबात चिटकला नाही तर आपल्याला समजायचं की हे तयार आहे। त्यानंतर एका प्लेटला तूप लावून साईडला करून घ्यायचं, जे मिश्रण आहे ना त्यावरती टाकून द्यायचं। छान याला थोपवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे थंड होण्यासाठी 1 अर्धा तास थांबूया आपण। हे थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस करूया। तुम्ही ह्याला चाकून पण कट करून घेऊ शकता, शंकरपाळ्याचा आकार देऊ शकता, पण माझ्याकडे असं हार्डचं शेप होतं म्हणून मी त्याला छान दिसण्यासाठी असं हार्डचं बनवून घेतलेलं आहे। हे बघा,
असं एकदम इझी होतं, जास्त वेळ लागत नाही आणि काही असं बाहेरून आणायची साहित्य वगैरे गरज नाही, जे आपल्या घरात अवेलेबल आहे त्यापासून बनतं। हे बघा इतकी भारी झाली आहे ना, बघताच ह्याला खावा वाटावा अशी ही रेसिपी झालेली आहे। चवीला पण खूपच छान झालेली आहे। तुम्ही कुठे घेऊन जाऊ शकता, घरी बनवून ठेवू शकता, कोणी पाहुणे आलं तर बनवू शकता। तुम्हाला जर आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि हो, चॅनेलला अजून लाईक सबस्क्राईब केलं का नाही केला तर नक्कीच करा। बाय, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खा आणि मस्त रहा। बाय बाय।